मुक्त पत्रकार आणि युवा शेतकरी सोमनाथ कन्नर यांनी जुवाला बांधलेल्या झोक्यात झोपवलेल्या बाळाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे। जालना जिल्ह्यातील आडाळा या गावात राहणारे सोमनाथ कन्नर हे शेतीमातीच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात। असाच त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून लोकांना झोक्यात झोपलेल्या बाळाचं कौतुक वाटत आहे। पाहुयात सोमनाथ कन्नर यांचा हा व्हिडिओ तयार करण्यामागे काय उद्देश होता। नमस्कार, मी सोमनाथ कन्नर, जालना जिल्ह्यातील आडा या गावात मी राहतो। मी शेतकरी आहे आणि मी मुक्त पत्रकारिताही करतो। काल जो एक बैलांच्या जुवाला झोका बांधून बाळाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो मीच शूट केला होता। ते बाळही माझंच होतं। तो व्हिडिओ मी माझ्या फेसबुक पोस्टला व्हायरल केला होता। तिथून तो बऱ्याच जणांनी घेतला आणि त्यांच्या चॅनल्सला आणि यूट्यूब पेजला वापरला आणि अशा प्रकारे तो व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ बनवण्यामागे माझं विशेष असं काही इंटेन्शन नव्हतं, परंतु पूर्वीच्या काळी म्हणजे पालक आपल्या मुलांना असं काही जुवाला बांधून लेकरांना सांभाळायचे, तसा एक प्रयोग म्हणून मी तो करून पाहिला। परंतु तो लोकांमध्ये खूप त्या लोकांची पसंती मिळाली त्या व्हिडिओला। शेतीबद्दलची जी उदासीनता आज नवीन पिढीमध्ये, तर ती कुठेतरी कमी व्हावी। अर्थातच याला शासन आणि पॉलिसी मेकर्सही तेवढे जबाबदार आहे। तर शेतीला चांगले दिवस येतील या आशेने तरुणांनी आता शेतीकडे पाहायला हवं आणि प्रशासनानेही शेतीला चांगले दिवस येतील या दृष्टीनं धोरणं आखायची गरज आहे। कारण की शेती हे एक रोजगार देणारं एक मोठं क्षेत्र ठरू शकतं। त्यामुळं अशा प्रकारे माझ्या व्हिडिओला पसंती दिली त्यासाठी खूप खूप आभार। सोमनाथ कन्नर हे स्वतः मुक्त पत्रकार असून युवा शेतकरी देखील आहेत। शेतीमातीचे प्रश्न प्रभावीपणे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात। प्रसंगी त्यासाठी व्हिडिओ, फोटो, इमेजेस याचा देखील वापर करत असतात। अशाच पद्धतीने त्यांनी तयार केलेल्या या व्हिडिओमधून जुन्या काळामध्ये शेतात राबणारे कामगार कशा पद्धतीने आपल्या मुलांचं संगोपन करून शेतीची कामे करायची हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे। शेती या क्षेत्राकडे नवतरुण उदासीन दृष्टिकोनातून पाहतात, त्याला शासन आणि प्रशासन राबवत असलेली ध्येय धोरणे देखील कारणीभूत आहेत। प्रशासनाने ध्येय धोरणात बदल करावा, तसेच तरुणांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं असं देखील कन्नर यांनी सांगितलंय। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।